मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत राजकुमार हा आता बंड्याचा कॉल कंटिन्यू लावत असतो. रिंग तर येते पण बंड्या मात्र काही केल्या फोन उचलत नसतो आणि त्यामुळे राजकुमारची फार जास्त चिडचिड होत असते. कंटिन्यू म्हणत असतो, बंड्या फोन उचल उचल फोन उचल बंड्या. तेवढ्यातच मोनिका तिथे येते आणि मोनिका आल्याबरोबर म्हणत असते, काय चाललेलं आहे तुझं? तू अशा पद्धतीने एवढी चिडचिड आणि ह्या सगळ्या काही गोष्टी का आणि कशामुळे करत आहेस? तुझं नेमकं काय चाललेलं आहे? असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच राजकुमार म्हणत असतो, ह्या बंड्याचा फोन ऑन झाला आहे, रिंग येत आहे, तो कुठेतरी आहे आणि तरीसुद्धा तो इथे फोन मात्र उचलत नाही असं सुद्धा तो बोलत असतो. तेवढ्यातच आता इथे मोनिका विचार करू लागते, जर बंड्याचा फोन ओपन झाला असेल तर तो त्या कॅम्पजवळच कुठेतरी पडला असेल. काही झालं तरी तो फोन मात्र इथे त्याला सापडायला नको. तो फोन माझ्यासाठी लागला पाहिजे असा मोनिका विचार करते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे सावली आणि सारंग हे दोघेही जण बोलत असतात. सावली म्हणत असते, मी कशा आणि कोणत्या पद्धतीने इथे अबीरला माझा भूतकाळ सांगू? मला हे सगळं करता नाही येणार आहे. काही जरी झालं तरी अबीरला जर माझा भूतकाळ समजला तर एवढ्याशा जीवावर काय परिणाम होणार आहे? तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो, हे बघ मी काय म्हणतो ते एकदा नीट ऐकून घे. हे बघ. तेव्हा सावली म्हणत असते, नाही तुम्हाला माझी अवस्था नाही कळणार आहे. काही झालं ना तरी मला असं वाटतंय की इथून कुठून तरी इथे कुठेतरी लांब दूर निघून जावं आणि तेच माझ्यासाठी चांगलं आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो, हे बघ सावली असं काहीही करता येणार नाही, वेडी आहेस का तू? तेव्हा सावली म्हणत असते, मग काय करू मी सांगा ना तुम्हाला? अबीरला जर उद्या कळलं तर मी त्याला काय उत्तर देणार आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असं किती दिवस मी त्याला बसवून ठेवणार आहे? तेव्हा सारंगने एक सजेस्ट केलेलं असतं. तो म्हणत असतो, हे बघ सावली मी तुला एक सजेशन देऊ का? तेव्हा ती म्हणत असते, कोणत्या नात्याने देणार आहात? तेव्हा सारंग म्हणतो, एक मित्र आणि मैत्रिणीचं नातं तर आपल्यामध्ये आहे ना, मग मी तुला ते सजेशन देऊ का? तेव्हा मात्र इथे सारंग म्हणत असतो, हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो. मी हे सगळं काही प्रकरण शांत होईपर्यंत अबीरला 4-5 दिवसासाठी कुठेतरी बाहेर घेऊन जातो आणि जर आम्ही दोघे बाहेर गेलो ओवीला सुद्धा तर मी त्याची व्यवस्थित काळजी घेईल आणि त्याचबरोबर काही झालं ना तरी याचा त्याला अजिबात त्रास होणार नाही असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा मात्र आता सावली म्हणत असते, हो सारंग तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण त्याला पाठवायचं की नाही ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करते आणि त्यानंतर तुम्हाला कळवते. तेव्हा सारंग म्हणत असतो, ठीक आहे मी तुझ्या इथे जो काही तुझा निर्णय असेल त्या निर्णयाचा आदर करेलच आणि त्या निर्णयाची वाट सुद्धा बघेल. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे भैरवी, राजकुमार त्याचबरोबर तिचा माणूस हे आता दोघेही जण बोलत असतात आणि हे दोघेही जण बोलत असताना आता राजकुमार म्हणत असतो, खरं तर सावली इथे जिवंत आहे की नाही ही गोष्ट आपल्याला एकच व्यक्ती सांगू शकते आणि ती म्हणजेच की इथे खंड्या, जो की आता गायब आहे. तो काही केलं तरी सापडत नाही. तो कुठे असेल, काय असेल ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच समजत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इथे आता भैरवी म्हणत असते, म्हणजे तुला नेमकं म्हणायचंय काय? तेव्हा राजकुमार म्हणत असतो, आता खंड्याला जर मी शोधायला गेलो तर त्याला प्रॉब्लेम होईल, पण मला असं वाटतंय की त्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीतरी मदत केली पाहिजे. म्हणजे तुला इथे त्याला शोधायला माणूस हवाय का? मग तिथे मॅक असतो, म्हणजेच भैरवीचा हा चांगला खास माणूस आहे. मग ती सांगत असते की ह्याला कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचबरोबर फोटो दे. तेव्हा राजकुमार म्हणत असतो, याच्या थोबाडाकडे बघून तर वाटत नाही की हा सगळं काही ते शोधू शकतो म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, तो मॅक आहे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं इथे आता तू असं संशय वगैरे घेऊ नको, तो सगळं काही व्यवस्थितच करणार आहे असं तो बोलत असते. तेव्हा मात्र इथे आता भैरवीला तो म्हणत असतो, खरं तर तुम्ही एवढ्या छान पद्धतीने चॅलेंज दिला आहे ना आणि एवढ्या छान पद्धतीने चॅलेंज दिले ना, त्यामुळे मात्र इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला तर आता सावली कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसलेली असली ना तरी सुद्धा ती नक्कीच बाहेर येईल असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला इथे आता दुसऱ्या बाजूला सावलीने रुसलेल्या अबीरला उचलून आणलेलं असतं आणि जेव्हा तो अबीरला उचलून घेऊन येतो त्यावेळेला मात्र इथे आता ती म्हणत असते, बापरे
रागात माणूस असेल ना तर खरं पाहायला गेलं ना तर किती आणि कशा पद्धतीने जड होतं हे तर मला काही गेल्या कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे तो म्हणत असतो, अगं आई, पण मला एक गोष्ट लक्षात येत नाही, तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस तेच मला काही केल्या समजत नाहीये. तू अशा पद्धतीने कशी आणि का वागलीयस? अगं मी म्हणतो तू मला शाळेमध्ये का नाही पाठवलंयस, का नाही पाठवलं तू मला शाळेमध्ये? अगं मला कारण सुद्धा सांगत नाहीयेस. तिकडे ओवी माझी बहीण माझी वाट बघत असेल ना आणि तरी सुद्धा तू मला शाळेत नाही पाठवलंस. तेव्हा सावली म्हणत असते, आता जर तू माझ्यावर एवढा चिडलास, एवढा रागवला आहेस ना, तर एक गोष्ट सांगू का? मला सुद्धा ना तुझ्याशी ना बोलायचंच नाहीये खरं तर, कारण तुला ना एक व्यक्ती इथे भेटायला आली होती आणि ती व्यक्ती इथे भेटायला आल्यानंतर ती फक्त तुझं नाव घेत होती आणि तरी सुद्धा इथे तू अशा पद्धतीने वागलायस का आणि कशामुळे वागलायस, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, सांग ना, बोल ना, नेमकं कोण आलं होतं मला भेटायला? तू बोल ना, कोण आलं होतं मला भेटायला? असं सुद्धा आता इकडे तो तिला विचारत असतो. आता हे सर्व काही विचारल्यानंतर इथे लगेचच ती म्हणत असते, तो विचारतो की माझा सुपर हिरो आला होता का मला भेटायला? असं बोलल्याबरोबर इकडे आता ती म्हणत असते, हो, तुझा सुपर हिरोच आला होता भेटायला आणि त्याच वेळेला त्यानं असं सांगितलंय की इकडे ना तो ना तुला ना इथे बाहेर सुद्धा 4 दिवसासाठी तुला आणि ओवीला घेऊन बाहेर फिरायला जाणार आहे. मग आता तूच ठरव बाबा, तुला बोलायचं की नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जायचं की नाही ह्या गोष्टी मी अजून तरी सांगितल्या नाही आहेत आणि सांगणार सुद्धा नाही. का बरं असं का करतेस? नाही, आता तू माझ्याशी बोलत नाही आहेस ना, म्हणून मी इथे असं बोलली आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता जगन्नाथ म्हणत असतात, सावळी, असं अबीरला किती दिवस इथे बंद खोलीमध्ये बंद करून ठेवणार आहेस? कारण इथे अशा पद्धतीने नको हे करू. त्याचबरोबर इथे तुला सांगू का, नाही बाबा, तुम्हाला नाही लक्षात येत, मला काय करावं तेच कळत नाहीये. कारण बाबा मला एक गोष्ट सांगा, जर इथे मीडियावाल्यांनी इथे त्याला विचारलं, त्याच्यासमोर हे सगळं काही सुरू राहिलं, तर मग मी काय आणि कशा पद्धतीने बोलणार आहे त्याच्यासोबत, तेच मला काही कळत नाहीये. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, हे बघ, प्रत्येक मीडियावाल्याचं तर तोंड मी नाही बंद करू शकत. बऱ्याच मीडियावाल्यांना मी सगळं काही सांगितलेलं आहे, पण आता सगळ्यांचंच तोंड नाही बंद करू शकत, असं इकडे आता ते बोलत असतात. पण बाळा सावली, तू काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे लवकरच ही बातमी बंद होईल. पण बाबा अशा पद्धतीने इथे हे सगळं व्हायला नकोय. आणि बाबा तुम्हाला सांगू का, मला ना एक गोष्ट कळत नाही. सारंग आले होते आणि सारंग आल्यानंतर ते म्हणत होते की आता अबीरला ना इकडे मी 4 दिवसासाठी बाहेर घेऊन जाईल म्हणून. पण अबीरचं असं म्हणणं आहे की मी त्याच्याबरोबर यावं म्हणून. तेव्हाच व्यंकटेशमध्ये बोलतो आणि तो म्हणत असतो, मी काय म्हणतो सावली, हे बघ, तुला अबीरला त्याच्याबरोबर पाठवण्याची काहीच गरज नाही. हवं तर मी 4 दिवस काय 8 दिवस इथे अबीरला दूर कुठेतरी घेऊन जाईल आणि व्यवस्थित काळजी घेईल. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र सावली म्हणत असते, नाही, मला काहीच करता येणार आहे. आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जगन्नाथ हे व्यंकटेशला समोर बसवतात आणि म्हणत असतात, इथे बस. काय काय तुझं चाललंय काय? अरे सावलीचं आणि तुझं लग्न झालं नाहीये. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, तुम्ही फक्त नवरा बायकोचं नाटक करत आहात. आणि जर नवरा बायकोचं तुम्ही नाटक करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे नाही बोलायचं. ती फक्त तुझी मैत्रीण असू शकते. बायकोचा हक्क आणि ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात दाखवू नकोस, असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो. तेव्हा मात्र इथे व्यंकटेश थोडासा शांत बसलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो ओवी खोलीमध्ये असते आणि अभ्यास करत असते. पण तिचा ना आज अभ्यासासाठी अजिबात मूड नसतो. आणि इथे अमृता येते आणि अमृता म्हणत असते की हे बघ ओवी, थोडंसं खाऊन घे बरं, तुला अभ्यास वगैरे करायचा नाही का? तेवढ्यातच आता ओवी म्हणत असते, नाही, मला इथे खरं तर भूकसुद्धा नाही आहे आणि मला जेवायचं सुद्धा नाही. अगं पण का, वेडी आहेस का तू? अशा पद्धतीने वागून कसं जमणार आहे? नाही, माझा ना आज अजिबात मूड नाही आहे. कारण तुला सांगू का, तेवढ्यातच अबीरचा फोन येतो. जेव्हा अबीरचा फोन येतो तेव्हा
अबीर आणि हे दोघेही जण बोलत असतात आणि दोघेही जण बोलत असताना आता लगेचच इथे हे म्हणत असतात की काय चाललंय अबीर तुझं, तू आज शाळेमध्ये का बरं आला नव्हतास. तेव्हा तो म्हणत असतो, अगं काय सांगू ओवी, मी शाळेमध्ये आलो नव्हतो कारण कारण काय रे, वेडा आहेस का तू, अशा पद्धतीने कोण वागतं. अगं तुला ना मला एक आनंदाची बातमी द्यायची, आनंदाची गुड न्यूज आहे, काय आहे ते सांग म्हटल्यावर इथे ओवी म्हणत असते, अरे हां, अबीर सांगत असतो, अगं आज ना सुपर हिरो आला होता आणि आज सुपर हिरो आल्यानंतर एक गोष्ट केली. काय काय कोणती आणि कसली गोष्ट केली असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असतो की आपल्याला ना इथे जे काही सुपर हिरो आहे ते बाहेर फिरायला घेऊन जाणार आहेत. अरे वा, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे असं सुद्धा ते बोलत असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याची तयारी ओवीची करून देत असतो तो म्हणजे सारंग. छान पावडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात आणि छान पावडर वगैरे हे सगळं काही लावल्यानंतर आता मात्र इथे ओवी म्हणत असते, आपण गोव्याला जाणार आहोत का इथे महाबळेश्वरला जाणार आहोत, कुठे जाणार आहोत ते तू सांगणार आहेस का. तेवढ्यातच आता इथे तो म्हणत असतो, तुला कोणी सांगितलं. तेव्हा ती म्हणत असते, कोणी म्हणजे काय, इथे ना फोन आला होता आणि फोन आल्यानंतर आम्हाला गावाला जायचं आहे असं सांगितलं आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अबीर हा फोन बघत असतो. तेवढ्यातच आता इथे सावली येते आणि सावली त्याच्याशी चिडचिड करून बोलत असते आणि म्हणत असते, तू असं का वागतोयस, काय गरज होती तुला ह्या सगळ्या गोष्टी वागायची आणि त्याचबरोबर असं करण्याची, मी फोन नव्हतं बघत आहे असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा इथे व्यंकटेश हिस्ट्री चेक करतो आणि हिस्ट्री चेक केल्यानंतर सावलीचा गुरुकुलामधील एक व्हिडिओ प्ले झालेला असतो आणि तेवढ्यातच सावली तो व्हिडिओ पाहते. मग आता इथे जगन्नाथ म्हणत असतात, हा व्हिडिओ कोणी शूट केला असेल. आणि तेवढ्यातच आता सावली म्हणत असते, मला तर कळत नाहीये आणि जर आता हा पूर्ण मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला असेल तर कधीही मीडियावाले दाराशी येऊन उभे राहतील आणि जर मीडियावाल्यांनी त्यांच्यासमोर मला नाही ते प्रश्न विचारले तर मग बाबा मी त्यांच्या कोणत्या आणि कसल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तेच मला कळत नाही. बाबा मी काय करू, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आता मात्र जगन्नाथ म्हणत असतात, सावली हे बघ शांत बस. तेव्हा ती म्हणत असते, कशी शांत बसू, काय करू मला समजतच नाहीये. मला एक गोष्ट सांगा, आता ही लोक इथून कशा पद्धतीने जातील, त्याचबरोबर अबीर तिकडे जायला तयार नाहीये, मग काय करायचं मला कळतच नाहीये. तेव्हा मात्र इथे आता हे लोक म्हणत असतात, हे बघ अबीरशी काय बोलायचं, कशा पद्धतीने त्याला पाठवायचं हे सगळं काही आपण बघूयात, तू काळजी करू नकोस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. सोबतच प्रेक्षकांनो इथे सावली म्हणत असते, पण अबीर जायला तयारच नाहीये. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, मी अबीरला समजावतो, तुला काळजी वगैरे करण्याची गरजच नाहीये. पण सावली म्हणत असते, जर बाबा माझा भूतकाळ इथे अशा पद्धतीने समोर आला तर मग काय करू मला समजतच नाहीये. पण जगन्नाथ म्हणत असतात, साऊ साऊ हे बघ जरा शांत हो, प्लीज जरा शांत हो. तेव्हा सावली म्हणत असते, कशी आणि कशा पद्धतीने शांत होणार आहे मी तेच मला कळत नाहीये. आता इकडे अबीरला ते समजवायला निघून जातात. इकडे मात्र सावली रडत असते आणि तेव्हा ओवी म्हणत असते, आपण महाबळेश्वरला किंवा गोव्याला जाऊयात. तेवढ्यातच आता सारंग तिला तयार करत असताना सावलीचा फोन त्याला येतो. सारंग म्हणत असतो, हा सावली टीचर बोला. तेवढ्यातच सावली म्हणत असतात, सारंग तुम्ही ताबडतोब इथे या आणि अबीरला 4 दिवसासाठी बाहेर फिरायला घेऊन जा. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, गुरुकुलामध्ये जो व्हिडिओ शूट झाला तो सुद्धा व्हायरल झाला आहे आणि आता कोणत्याही क्षणाला मीडियावाले दाराशी येतील, त्यामुळे प्लीज आत्ताच्या आत्ता इथून अबीरला घेऊन जा. तेव्हा सारंग म्हणत असतो, सावली टीचर काळजी करू नका, मी ताबडतोब येतो आणि अबीरला पिक करतो. तेवढ्यातच ओवी उड्या मारायला लागते. तेव्हा मात्र अबीर तिला मिठीत घेतो आणि म्हणत असतो, अगोदर अबीरला आपल्याला घ्यावं लागणार आहे.